नमस्कार. मी संगीता जोशी. या नवीन एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक माझी गझल ऐकवणार आहे. गझल मंजू घोषा वृत्तातली आहे. वादळाचा जीव घेणा डाव आहे, वादळाचा जीव घेणा डाव आहे आणि माझी कागदाची नावं आहे. वादळाचा जीव घेणा डाव आहे आणि माझी कागदाची नावं आहे. जाणते मी हा खरा आनंद नाही, जाणते मी हा खरा आनंद नाही, फक्त दुःखाचा नवा पेहराव आहे. पेहराव पोशाख. जाणते मी हा खरा आनंद नाही, फक्त दुःखाचा नवा पेहराव आहे. दुःखच नवे कपडे घालून आनंद म्हणून माझ्यासमोर आलं आहे. आज ओठांनो बळे आणाच हासू, आज ओठांनो बळे आणाच हासू, हासुनी लपवायचा हा घाव आहे. आपल्याला अनेकदा असं करावं लागतं की हसायचं, मनातलं सारं दुःख लपवायचं. आणि आता हा वेगळा शेर आहे बघा, की वेगळा त्यांना हवा आहे बगीचा. आपल्या देशातल्या देशातच कोणी कोणी वेगळी राज्य, वेगळं स्वातंत्र्य मागत असतात. वेगळा त्यांना हवा आहे बगीचा, कंटकांचा घातकी प्रस्ताव आहे, कंटकांचा घातकी प्रस्ताव आहे. आणि शेवटला शेर एक गझलेसाठी आहे की घुसमटाया लागली ही गझल आता, घुसमटाया लागली ही गझल आता, नवकवींचा भोवती घेराव आहे, नवकवींचा भोवती घेराव आहे. काय गझल आता खूप पॉप्युलर झाली आहे, पण तंत्र आलं की आपल्याला तंत्राप्रमाणे लिहित जायचं, असं नुसतं विचार करून उपयोग नसतो. त्यात आशय आला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा शेर आहे. नवे लोकंसुद्धा चांगलं लिहित आहेत, पण त्याच्याभोवती जी भाऊगर्दी झाली आहे ती नसावी. घुसमटाया लागली ही गझल आता, नवकवींचा भोवती घेराव आहे. त्यामुळे आपलं लिहिणं, गझल लिहिणं कसदार कसं होईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. धन्यवाद. आपण जो रिस्पॉन्स देत आहे मला त्याबद्दलही धन्यवाद. आणि नेहमी फॉरवर्ड करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. बरं, आता आमच्या काळातल्या आमच्या बरोबरीच्या मित्राविषयी बोलणार आहे, ज्याचं 21 तारखेला निधन झालं. तो म्हणजे दीपक करंदीकर. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा तो कार्यकारी सदस्य पण होता अनेक वर्ष. त्याला श्रद्धांजली म्हणून मी त्याचे हे शेर काही वाचून दाखवते. पदरात भीक माझ्या घालू नका कुणीही, पदरात भीक माझ्या घालू नका कुणीही, माझे भविष्य आता भाकू नका कुणीही. झळकेल सूर्य आता, झळकेल सूर्य आता माझ्या पराक्रमांचा, तेजाळ चेहरा हा झाकू नका कुणीही, तेजाळ चेहरा हा झाकू नका कुणीही. आणि त्याच्या मरणाबद्दलही त्याने असं काहीतरी लिहून ठेवलं होतं की मरणाशी भांडत होतो मी, हृदगत माझे तरीही मरणाला सांगत होतो. छान शेर आहे. नंतर त्यातला शेवटचा शेर आहे की मी गेलो तेव्हा साऱ्या औषधांस गहिवर आला. किती कल्पना छान आहे की मी गेलो तेव्हा साऱ्या औषधांस गहिवर आला, मी मुक्यानेच साऱ्यांचे हळहळणे ऐकत होतो, हळहळणे ऐकत होतो. खरोखरच काल अंत्यविधी झाला त्यावेळी त्याच्या मनात हेच विचार असतील का, असं मला आपलं सारखं वाटून गेलं. त्याची आणखी एक चांगली गझल मला तुम्हाला सांगायची, त्यातली काहे शेर
की शब्दास येत आहे हा घमघमाट कुठला. किती छान शब्द वापरलाय, घमघमाट. शब्दास येत आहे हा घमघमाट कुठला, अर्थासभोवताली हा लखलखाट कुठला. केव्हाच संपलेली मैफिल नर्तिकेची, केव्हाच संपलेली मैफिल नर्तिकेची, ही पैंजणे कुणाची, हा छनछनाट कुठला. असे 2 शेर. आणि त्यात शेवटी तो लिहितो की माझी अभंग आहे विजनातली समाधी, माझी अभंग आहे विजनातली समाधी, अतृप्त वैष्णवांचा हा कलकलाट कुठला, अतृप्त वैष्णवांचा हा कलकलाट कुठला. त्याच्या मनातले खंत थोडीशी त्याने लिहिली आहे. अतिशय साधा, अतिशय प्रेमळ आणि कुठलेही चक्केपंजे नाही असा माणूस होता दीपक करंदीकर. आता आपण सगळ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली, परंतु श्रद्धांजलीबद्दल तो काय म्हणतो की भाषणे ठोकून त्यांनी वाहिली श्रद्धांजली, शेवटी संभावितांनी अर्पिली श्रद्धांजली. भाषणे ठोकून त्यांनी वाहिली श्रद्धांजली, शेवटी संभावितांनी अर्पिली श्रद्धांजली. एकटे गाठून त्यांनी मारले जेव्हा मला, त्याच वेळी वाहिलेली ऐकली श्रद्धांजली, त्याच वेळी वाहिलेली ऐकली श्रद्धांजली. माझ्या श्रद्धांजलीला थोर नेते बोलले, मी कधी नव्हतीच ऐशी कल्पली श्रद्धांजली, मी कधी नव्हतीच ऐशी कल्पली श्रद्धांजली. दीपक करंदीकरांच्या आठवणीला मी मनापासून श्रद्धांजली वाहते. धन्यवाद.